आपल्याकडे जे पेशंट येतात ना ते म्हणतात ना घाट घाट का पाणी पी के आए हुए पेशंट है की पेशंटला इमोशनल एवढं बॅगेज आहे हे मोस्ट ऑफ द टाइम वर्षा पेशंटला कळतच नसतं. आयडियल क्युअर काय असलं पाहिजे की तुम्ही पेशंटला फिजिकली मेंटली स्पिरिच्युअली ह्या सगळ्या लेवलवरती हील करू शकले पाहिजे. पण कुठेतरी आपण फसवले गेलोय. ही भावना जी आहे ना ती आतमध्ये तशीच राहिली होती त्यांच्या. म्हणजे थोडक्यात तुम्ही माइंडला बायपास करता आणि ते येऊन बॉडीवर येतं. नमस्कार. आज आपण मनोवेद या होलिस्टिक हिलिंग चॅनल मध्ये जो दुसरा पॉडकास्ट रिलीज करतोय तर त्याचा आजचा विषय आहे तो आहे सायकोसोमॅटिक डिसीजेस. आणि या विषयावर आज आपण खूप मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. जी माझी खूप आधीपासूनची मैत्रीण आहे, तिचं नाव आहे डॉक्टर रुपाली थोरात. ती गेली 20 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस करते आणि तिचा या फील्ड मधला एवढा मोठा अनुभव जो आहे तर तो आपल्याला या पॉडकास्टमध्ये किंवा आजच्या गप्पांमध्ये खूप उपयोगी पडणार आहे. तर चला आपण तिला भेटूयात. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू डॉक्टर वर्षा फॉर इन्व्हायटिंग मी ऑन दिस पॉडकास्ट. असं खरंच तू म्हटलीस तसं की आपण दोघी खूप चिक्कार वेळा गप्पा मारतो एकमेकींशी आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. पण आज थोडंसं जरा फॉर्मल गप्पांचं सेशन आम्ही अरेंज केलं. फॉर्मल गप्पा आहेत जरा, पण तरी सुद्धा तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ओके, आपण एक जस्ट गप्पांना सुरुवात करण्याआधी मला फक्त तुला एक विचारायचं आहे की जनरल एक आमचं तरी परसेप्शन असं आहे की होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग वगैरे ह्या गोष्टीला खूप लेंदी प्रोसेस असते ती. तर जरा त्याबद्दल थोडंफार आधी सांगशील का? त्याबद्दल सांगण्याआधी मी थोडंसं त्याच्यात एक बायफर्केशन सांगते की जसं आपण अॅक्यूट आणि क्रॉनिक डिसीजेस असं जे आपण जनरली सगळ्याच पॅथीमध्ये डिव्हिजन केलंय बरोबर. तर अॅक्यूट मध्ये होमिओपॅथ पण एवढ्या डिटेल केस टेकिंग मध्ये नाही जात, कारण की त्या अॅक्यूट कंप्लेंट्स आहेत की अॅक्यूटला आपण कसं म्हणूया की हार्डली 2 दिवसापूर्वी सर्दी खोकला झाले तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप डिटेल केस टेकिंग मध्ये जाण्याची गरज नाहीये. ओके, सो जेव्हा क्रॉनिक कंप्लेंट घेऊन पेशंट येतात आपल्याकडे, आणि तुला पण एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून खूप चांगलं माहिती आहे वर्षा की मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे येणारे पेशंट आहे ना हे 90% ऑफ द टाइम क्रॉनिक कंप्लेंट घेऊन येतात. खरं आहे की नाही? बरोबर. तर मग अशा वेळेस आपण ज्याला म्हणतो ना आपल्याकडे जे पेशंट येतात ना ते म्हणतात ना घाट घाट का पाणी पी के आए हुए पेशंट है. ओके, मग त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही क्रॉनिक एखादं डिसीज ट्रीट करायला जाता ना तेव्हा तुम्हाला ती कंप्लेंट जेवढी क्रॉनिक आहे तेवढ्याच त्याच्या हिस्ट्रीमध्ये जाणं खूप नेसेसरी. आणि मग त्या हिस्ट्रीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला यू हॅव टू स्पेंड दॅट मच टाइम विथ युअर पेशंट. कारण की त्याच्याकडून तुम्हाला त्याच्या इमोशनल काय काय झालंय गेल्या काही वर्षात किंवा त्याला कुठल्या प्रकारचे वेगवेगळे ट्रॉमातून तो किंवा ती गेले हे आपल्याला नीट माहिती काढायला लागते. आणि त्याच्यामुळे हे केस टेकिंग जे आपण म्हणतो ना की का लांबतंय किंवा एवढं डिटेल मध्ये का, तर म्हणून हे इतकं डिटेल मध्ये आपल्याला जायला लागणार. अच्छा, ओके. हा, म्हणजे हा एक बेसिक डिफरन्स आहे की क्रॉनिकच जनरल पेशंट 80% म्हणू आपण की ते तसेच येतात आपल्याकडे, आपल्याला अनुभव येतात. आणि क्रॉनिक मध्ये जाताना अजून एक कसं आहे माहितीये का की जसं आता तू सायकोलॉजीच्या फील्डमध्ये एवढं काम करते तर तुला पण हा अनुभव आहेच. म्हणजे की युजली मोस्ट ऑफ द डिसीजेस किंवा मोस्ट ऑफ द कंप्लेंट्स आर सायकोसोमॅटिक. म्हणजे त्याचं ओरिजिन तुमच्या सायकोलॉजिकल काहीतरी अपसेट मध्ये आहे आणि मग ते सोमा म्हणजे बॉडी, मग ते तुमच्या बॉडीवर रिफ्लेक्ट होतं. ओके, तर जेव्हा तुम्हाला त्या सोमॅटिक कंप्लेंट्स किंवा फिजिकल कंप्लेंट्स जेव्हा तुम्हाला अनालाइज करायच्या आहेत ना तर तुम्हाला त्याचं मूळ शोधलं पाहिजे. तर आणि ते मूळ शोधायला जाण्याकरता तुम्हाला त्या पेशंटशी इतकं इंटरॅक्शन होणं नेसेसरी. आता जसं आपण दोघी एकमेकींना 20 वर्षापासून ओळखतो, तर माझा मूड अपसेट आहे किंवा माझं काहीतरी बिघडलंय हे तुला बघून कळेल. पण एखादं पेशंट माझ्याकडे आजच आलंय, ते येऊन माझ्या समोर खुर्चीत बसलं, तर मला त्याच्याबद्दल जर माहिती काढायची असेल तर मला त्याच्याशी तेवढं
तेवढे इंटरॅक्शन करायलाच लागेल. अच्छा, त्याच्यामुळे त्या तेवढ्या तुम्हाला डिटेल्ड मध्ये इन्फॉर्मेशन त्याच्यातून तुम्ही म्हणजे गेन करता आणि मग ती ट्रीटमेंट मध्ये वापरता, म्हणून तुम्हाला तो तेवढा वेळ तेवढा वेळ द्यायला. आलं लक्षात. मग आता तू हे जे म्हणतेस ना की क्रॉनिक आजारांमध्ये, तर जनरली आपण बघतो की फिजिकल एलिमेंट्स असले की एक 80% जनता तरी ऍलोपॅथी डॉक्टरकडे जात असते. बरोबर. आणि मग जेव्हा त्यांना असं वाटतं की ओके हे फक्त फिजिकल नाहीये बाबा, हे कुठेतरी मेंटल किंवा इमोशनल याचं बॅगेज काहीतरी आहे, मग ते मे बी तुम्हाला सायकॅट्रिस्ट कडे किंवा थेरपिस्ट कडे पाठवतात. पण मग असं होतं ना की हे दोन वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या वेळी त्या एकाच व्यक्तीला ट्रीट करत असतात आणि त्यांचा तसा एकमेकांशी संबंध काहीच नाही. नसतो. आणि आपण बेसिकली हे सगळं करतो हे त्या व्यक्तीच्या हिलिंगसाठी करतोय, त्या पेशंटच्या हिलिंगसाठी करतो. तर मग होमिओपॅथीचा काय टेक आहे ह्याच्यावर? कारण दोन व्यक्ती तर नाही आणि तरीही तुम्ही इतक्या डिटेलमध्ये जेव्हा तू आता सांगितलंस की तुम्ही हिस्ट्री घेता, याचा अर्थ होमिओपॅथीमध्ये ह्या दोन्हीचंही कॉम्बिनेशन असणारं काहीतरी असेल ना? आता ह्या दोन्हीमध्ये होमिओपॅथीच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुला कसं सांगते, आता जे तू म्हणते ना की पेशंटला इमोशनल एवढं बॅगेज आहे, हे मोस्ट ऑफ द टाइम वर्षात पेशंटला कळतच नसतात. की हे पेशंटला कळतच नसतं की मला ह्या माझ्या इमोशनल सप्रेशनमुळे मी असं सफर होतोय किंवा होते. हे पेशंटला समजतच नाही. दॅट इज युअर आर्ट. म्हणजे फिजिशियन म्हणून किंवा होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून किंवा फॉर दॅट मॅटर तुझ्यासारखी एक काउन्सिलर म्हणून ही तुझी आर्ट आहे किंवा माझी आर्ट आहे की हे मला पेशंट कडून कसं काढायचं. हो, किती छान मुद्दा हा. सायन्स मधून आर्ट असल्याशिवाय सायन्स नीट पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे ते असं एकदम छान कॉम्बिनेशन आहे बघ सायन्स आणि आर्टचं. मग त्याच्यात तुमचं स्किल कामाला लागतं की तुम्ही किती छान पेशंट कडून ते बोलून काढून घ्याल किंवा कसे क्वेश्चन्स तुम्ही फ्रेम कराल किंवा पेशंटला तुमच्याजवळ ओपन अप कसं होईल ते समोरचं माणूस. हे म्हणजे त्यांना खूप वेळा कळतच नसतं. की जसं आता मी तुला एक एक्झाम्पल सांगते, तुझ्याकडे खूप असतील असे. तर सोरियासिस जेव्हा स्किनवरती म्हणजे स्किनवरती तो आजार दिसतो ना, तेव्हा त्या आजाराचं स्वरूप असं असतं की नॉर्मली कुठल्याही पर्सनचा स्किनचा जो लेअर आहे हा निघण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना की मृत त्वचा पेशी निघून जातात किंवा डेड सेल्स निघून जातात, याला नॉर्मल माणसामध्ये 4 ते 6 आठवडे लागतात. बरोबर, जे आपण शिकलोय आपल्या सायन्समध्ये. ते सोरियासिस मध्ये काय होतं माहितीये का, तो जो निघण्याचा जो टाइम आहे ना, हा 4 ते 6 आठवड्यांच्या ऐवजी तो 4 ते 6 दिवसांवर येतो. बरोबर आहे. मग ते स्केलिंग जेवढं फास्ट होतं ना, मग ते दिसताना तुमची स्किन तिथे ते विचित्र दिसणं, स्केल्स पडणं, हे असं जे प्रकार दिसतो. आणि स्किन इचिंग होतं पेशंटला, कारण ती स्किन सारखी त्या इरिटेशन मध्ये आहे ना स्किन. सो ह्याचं ना कुठेतरी बघ, म्हणजे मी ऍज अ डॉक्टर होमिओपॅथिकली ते कसं कनेक्ट करते की जर तुमचं नेचर मुळात असं हरीड वेनी सगळ्या गोष्टी करायचं असेल ना, की तुम्हाला लाईफमध्ये असं पटकन काहीतरी करायचंय किंवा पटकन अचीव करायचंय, किंवा काही लोकांना अशी सवय असते बघ, घाई करून कसं तरी कामं संपवणं, किंवा काही स्किलफुली पण संपवतात, पण त्यांना असं फास्ट की मला ना इथून इथे जायचंय ना कॉर्नर पर्यंत, मला फास्ट जायचंय इतरांपेक्षा. तर तो तुमचा हरीड वे असतो ना थिंकिंगचा, तो हळूहळू तुमच्या स्किनवरती किंवा तुमच्या बॉडीवरती पण रिफ्लेक्ट होतो. ओके. अशा गोष्टी म्हणजे तुमच्या काय म्हणू माइंड कडून तुम्हाला सुद्धा कळत नाही की ह्या कशा हळूहळू तुमच्या बॉडीवरती रिफ्लेक्ट करेल. ओके. तर मग अशा वे मध्ये जेव्हा ते जात असतं ना, तेव्हा त्या पेशंटला पण माहित नसतं की माझ्या ह्या गोष्टींमध्ये मुळे माझं अशा हे सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होतात. किंवा काही पण तुम्ही कंटिन्युअसली दुसऱ्याच्या, जसं आमच्या होमिओपॅथीत अशी कन्सेप्ट आहे की एक मायाझम्स म्हणून आमचे जे हे असतात, की ते थोडी डिटेल कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल मी खूप नाही सांगत. तर त्याच्यात एक मायाझम आहे ज्याच्यामध्ये ना असं डिस्ट्रक्शन आहे सगळं, म्हणजे की
काही पेशी नष्ट होणं शरीरातल्या, असे जे सगळे आहे ना ते त्याच्या अंडर येतं. तर कुठेतरी मागे जाऊन तुम्ही त्या पर्सनचं जर माइंडचा स्टडी केला ना, तर त्याच्या माइंडमध्ये पण डिस्ट्रक्शन असतं. ओके. जसं एखादं काही बघ, असं छान एखादं गार्डन आहे, आपल्यासारखी लोक पण तिथे जातात. आपण ट्राय करतो की ते गार्डन डिस्टर्ब नको व्हायला किंवा तिथली फुलं छान राहायला पाहिजे. तशीच अशा पण मेंटॅलिटीची काही लोक किंवा मुलं येतात ज्यांना ती झाडं तोडायची असतात, अशी काय म्हणू उद्ध्वस्त करून टाकायचं असतं. तो त्यांचा माइंडचा आहे, तो हळूहळू बरोबर तुमच्या बॉडीवरती रिफ्लेक्ट. इतकं डिटेलमध्ये ते म्हणजे इतकं डिटेलमध्ये होमिओपॅथीचं सायन्स काम करतं असं मला सांगायचं. हो. मग म्हणजे तुम्ही कसं करता, म्हणजे काउन्सिलिंग पण करता की कसं ट्रीट करता? आता ट्रीटमेंट कसं, हे तर झालं आपला पेशंट आलं, अनालिसिस केलं, तुम्ही केस घेतली, तुमची केस टेकिंग एकदम फेवरेबल ह्याच्यामध्ये झाली. मग ह्याच्यामध्ये आता काही सॉरी अनुभवाने असे पण काही डॉक्टर्स आहेत की जे नुसतं पेशंट कसं चालत येतं ना क्लिनिकमध्ये किंवा कसं बसलंय, मी अशी बसलीये की मी अशी बसलीये की मी हात असं हलवते, ह्या सगळ्या गोष्टींवर Body प्रिस्क्राईब, language वरून. जेस्चर्स वरती प्रिस्क्राईब करणारे खूप डॉक्टर्स आहेत. बट दॅट इज बिकॉज ऑफ देअर एक्सपिरियन्स, दॅट इज बिकॉज ऑफ देअर वास्ट एक्सपिरियन्स इन द फील्ड. त्याच्यावरती प्रिस्क्राईब करणारे खूप डॉक्टर्स आहेत. तर मग हे सगळं अनालिसिस तुमचं करेक्ट वेनी झालं ना की मग आमचा सेट ऑफ काय म्हणू मेडिसिन्स आम्ही त्याच्यातून म्हणजे अनालिसिस करून काढतो. आणि ते जे मेडिसिन काढले ना ते दोन्ही वेनी ऍक्ट होते. असं नाही की ही गोळी आहे नुसती ती तापासाठी ऍक्ट होईल, मग तुम्हाला डिप्रेशन आलंय तर ते वेगळं, असं नाही. म्हणून खूप होलिस्टिक अप्रोच ज्याला आपण म्हणतो ना, जसं तू तुझ्या याला नाव दिलंय मनोवेद होलिस्टिक अप्रोच असं जे म्हणतो ना आपण, तर ते खूप होलिस्टिक वेनी ऍक्ट होतं. म्हणजे वन्स यू स्टार्ट टेकिंग दॅट मेडिसिन यू नीड नॉट हॅव टू टेक एनिथिंग सेपरेटली फॉर युअर सायकोलॉजिकल किंवा असं इमोशनल ह्याच्यासाठी. इट विल कव्हर बोथ. ओके. म्हणजे पेशंट येऊन सांगतात की 2 महिन्यापासून मला ते असं व्हायचं ना की रात्री खूप विचार यायचे आणि मग झोप नाही लागायची. म्हणजे ते सांगतात की माझं गॅस्ट्रिक अपसेट तर बरं झालंय, पण माझा तो सिम्पटम पण आता कमी झालाय. सो दॅट मीन्स यू आर ट्रीटिंग युअर पेशंट एक आयडियल वे. जसं डॉक्टर हॅनीमन आहे ज्यांनी हे सायन्स म्हणजे शोधलंय किंवा जे त्यांच्या प्रिन्सिपल वरती चालू आहे ना, तर त्याच्यात ते होमिओपॅथीचे जनक, ज्यांना आपण डॉक्टर हॅनीमनला होमिओपॅथीचे जनक म्हणतो, त्यांनी आम्हाला त्या फिलॉसॉफीमध्ये असं सांगितलंय आयडियल क्युअर काय असलं पाहिजे की तुम्ही पेशंटला फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली ह्या सगळ्या लेवलवरती हील करू शकले पाहिजे, तर ते आयडियल क्युअर. इट इज नॉट ओनली सिम्पटमॅटिक रिलीफ. सिम्पटमॅटिक रिलीफ तुम्हाला नुसतं दिसतं, पण त्याच्याबरोबर पेशंट साइड बाय साइड ते पण हील होत असतं. पण ते तुम्हाला कधी कधी दिसतं, कदाचित फक्त पेशंटला कळतं किंवा पेशंटच्या आजूबाजूच्या लोकांना कळतं, अरे हा माणूस आधी खूप चिडचिड करायचा बरं का, पण आता जरा कमी झालंय जेव्हापासून हे औषध आहे. आता तुझे हे म्हणतेस ना की स्पिरिच्युअल, मेंटल आणि फिजिकल, तर मी मध्ये एक पुस्तक वाचलं होतं बायोलॉजी ऑफ बिलीफ नावाचं, आणि ऍक्च्युअली त्याच्यामध्ये त्यांनी ह्या तिन्ही कन्सेप्ट ज्या आहेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये एक 2 मिनिटं थोडक्यात हे सांगते, मी आता विषय निघालाय म्हणून. तर त्याच्यामध्ये ना त्यांनी असं एक कन्सेप्ट मांडली आहे की आधी डार्विनियन जेव्हा थिअरी चालू होती तर म्हणजे सगळ्यावर आपले जे बॉडीचं जे काही फंक्शनिंग आहे ना, तर त्याच्यावर तुमचे डीएनए कंट्रोल्ड बाय डीएनए असं तो जी थिअरी होती, तर त्यांनी ती सगळी मोडून काढली. आणि त्याचं म्हणणं आहे की म्हणजे त्या सेल भोवतीचं जे ऍटमॉस्फिअर जे आहे ना, तर ते ऍक्च्युली सगळं गव्हर्न करतं, नॉट दॅट डीएनए. सो त्यांनी दॅट सायन्स ही कॉल्ड एज एपिजेनेटिक्स. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी हे दिलं की एन्व्हायरमेंटमध्ये काय, तर ते तू जे म्हटलीस ना की तुम्ही काय विचार करताय, तुमची थिंकिंग प्रोसेस काय, दॅट ऍक्च्युली ते त्या सेलचं एन्व्हायरमेंट आहे. बरोबर. आणि ते एन्व्हायरमेंट किंवा ते थॉट प्रोसेस आहे ते कंट्रोल करतंय तुमच्या सगळ्या हे. त्याच्यामुळे तू जे आता म्हणलीस ते मला कनेक्ट झालं बरोबर की फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल ते करणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्याच्यामध्ये आपण मला म्हणजे प्रेक्षकांना हे पण सांगा असं वाटेल
की तुम्ही औषधं वगैरे हे सगळं व्हॉट एव्हर आयुर्वेदिक घ्या, होमिओपॅथी घ्या, पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की तुम्ही इमोशनली पण हील होणं गरजेचं असतं, तुम्ही स्पिरिच्युअली पण हील होणं गरजेचं असतं, आणि त्याच्यासाठी मेडिटेशन झालं किंवा काउन्सिलिंग झालं, हे सुद्धा यू कॅन टेक अलॉंग विथ युअर मेडिकेशन. म्हणजे त्या पण गोष्टी खूप नेसेसरी आहेत. म्हणजे आता लोकांना कळतच आहे त्याचे इम्पॉर्टन्स, नो डाऊट. आफ्टर कोविड तर खूपच कळतंय. पण ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या हिलिंग प्रोसेसमध्ये खूप लेवलवर मॅटर करतात. म्हणजे याच्याकडे लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे बघ ना, होमिओपॅथी सायन्स हे खरं तर खरंच होलिस्टिक सायन्स आहे. म्हणजे अदरवाईज 2 वेगवेगळ्या लोकांकडे पाठवण्यापेक्षा एकाच डॉक्टरकडे जाऊन तुम्ही treat करू सगळीकडून तुम्ही ट्रीट होऊ शकता. इतकं ऍडव्हान्स सायन्स Science आहे आहे. ते, आणि आपण त्याला खरं तर अल्टरनेटिव्ह सायन्स मध्ये टाकलंय. हा. किती तर ते तरी आता आधीच्या वेळापेक्षा ना वर्ष आता लोकांची होमिओपॅथीकडे बघण्याची दृष्टी खूप बदलली आहे. म्हणजे मला असं वाटतं 30-40 वर्षापूर्वी तर होमिओपॅथी डॉक्टर म्हणजे एवढीच आयडेंटिटी होती की साबुदाण्याच्या गोळ्या साबुदाण्याच्या गोळ्या देणारे डॉक्टर्स असं. मग आता हळूहळू म्हणजे मला प्राऊड फील होतं की होमिओपॅथ लोकांनी ते प्रूव्ह केले की इट इज नॉट ओनली लिमिटेड. म्हणजे जरी त्या गोळ्या तशा दिसत असल्या पण त्याचा काय म्हणू हे सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा एरिया खूप मोठा आहे. ते लिमिट नाही करू शकत आपण. त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं ह्या सायन्सला पण लोकांनी खूप चांगल्या वेळेने घेतलं पाहिजे. कारण इतकं बेसिक रूट कॉज पासूनच तुम्ही ट्रीट करतात पेशंट. असं तुला पण बघ, असं तू आता काउन्सिलिंग वगैरे मध्ये पण काम करते, तुला पण असे काही सायकोसोमॅटिक असे जे जर्नी पेशंटची तू एक्सपिरियन्स केली असेल काही, असं तुला अनुभव किंवा असं काही एखादा पेशंटचा ना असं आठवत असेल? खरं तर ना मी त्या पेशंटला ना पायाला असं कुरूप यायचं, पण कॉर्न म्हणतो ना, तर तसे यायचे तिला. आणि ती म्हणजे माझी क्लायंट किंवा पेशंट म्हणजे माझ्या ओळखीच्या आहेत त्या. आणि त्या जेव्हा आल्या तर खरं तर त्या आल्या होत्या की सगळ्या ट्रीटमेंट घेऊन आल्या आणि मग आयुर्वेदाकडे, जसं तू मगाशी म्हणलीस ना की घाट घाट का पाणी पी के आते, तर तसंच ते झालं. आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट काही आहे का याला, आणि मीही 2-3 महिने आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली बरं का, पण ना तरीही त्याच्यातून जितका म्हणावा तेवढा क्युअर नव्हता. तर मग मी त्यांना सजेस्ट केलं की आता तुम्ही सगळंच ट्राय करून बघितलंय तर तुम्ही काउन्सिलिंग ट्राय करून बघा. आणि मी नुकतंच काउन्सिलिंगला सुरुवात केलेली होती, त्याच्यामुळे मी त्यांना तो एक सजेस्ट केला. आणि तेव्हा काउन्सिलिंगच्या काही सेशन्स नंतर ना असं लक्षात आलं की म्हणजे त्या वयाच्या त्यांचं 45-50s मध्ये त्यांचा डिवोर्स झालेला होता. आणि मग तेव्हाही त्यांनी काउन्सिलिंग घेतलेलंच होतं बरं का. पण त्यांचं झालं काय होतं ना, तेव्हा त्यांचा तो अँगर जे होतं ना ते सगळं रॅन्टिंग झालं, त्यांचा तो अँगर निघून गेला सगळा. पण कुठेतरी आपण फसवले गेलोय, ही भावना जी आहे ना ती आतमध्ये तशीच राहिली होती त्यांच्या. आणि ती इतक्या वर्षांनी कुठेतरी ना ती कॉनच्या रूपाने बाहेर पडत होती. आणि मग ते जेव्हा ह्या पेजपर्यंत आम्ही आलो ना, तर त्याच्यानंतर त्यांना पुढच्या महिन्या-दीड महिन्यात असं जाणवायला लागलं की अरे त्याची ग्रोथ होत नाहीये. अजून जे वाढत होते त्यांचे ना की 2चे 3, 3चे 4 होणं, ते होत नाहीये. आणि मग जेव्हा असं ओके म्हणजे काहीतरी, आणि मग ते त्याच्यावर खूप बोलायला लागल्या. आणि जेव्हा ते मे बी हिलिंग त्यांचं झालं असेल ना, कम्प्लीट डिस्चार्ज झाला त्या इमोशनचा, आणि जेव्हा ते हिलिंग कम्प्लीट झालं ना तेव्हा त्यांचं ते कॉन्स येणं बंद झालं. हे एक मला जाणवलेलं की ते सायकोसोमॅटिक जे आपण म्हणतो ते मला तो जाणवलाय. म्हणजे बघ हे किती इम्पॉर्टंट आहे की तुमच्या ज्या नॅचरली जे इमोशन्स आहेत, आता बिना काय म्हणू आपण ह्या जगात आपण वावरताना असं राहूच नाही शकत ना की तुला गेल्या महिनाभरात रागच नाही आलेला कशाचा, तुला कुठलीच इमोशन नाही. हे तर आपल्या लाईफचा पार्ट अँड पार्सल आहे की असं होणारच आहे. पण बघ जर ते इमोशन्स राईट टाइमला आपल्याला वेंट आउट नाही करता आल्या तर त्या सप्रेस झालेल्या गोष्टी तुम्हाला किती त्रास देऊ शकतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही माइंडला बायपास करता आणि ते येऊन बॉडीवर येतं. आणि ते म्हणजे डॉक्टर हॅनिमन यांनी सांगितलंच आहे की तुम्ही फक्त ते आउटर पिक्चर बघताय, तुम्हाला जे शो होत आहे ना ते फक्त बाहेरचं. म्हणजे असं समज की आपल्या समोर एक खूप छान रंगमंचावरती नाटक चालू आहे, ते दिसतंय आपल्याला,
पण बॅकस्टेजला काय काय घडतंय ते दिसत नाहीये. पण नाटक छान होण्यासाठी तुम्हाला बॅकस्टेज माहीत असणं किंवा म्हणजे माहीत नसलं जरी, पण जर तुम्हाला तू जर समजा नाटकाची डिरेक्टर आहे तर तुला हे पण माहित पाहिजे पुढे काय चालू आहे आणि तुला बॅकस्टेजला पण काय चालू आहे ते माहित पाहिजे. जर दोन्हींचं कॉम्बिनेशन झालं तरच शो एकदम परफेक्ट होणार, अदरवाईज नाही होणार. तर ते हे जे बॅकग्राऊंडला चालू आहे ना त्या माणसाच्या आयुष्यात ते पण आपल्याला कळणं गरजेचं आहे की म्हणून मग आपल्याला ते व्यवस्थित वेली त्या पेशंटला ट्रीट करता येईल. तू खरंच चांगली आर्टिस्ट पण आहेस बरं का, म्हणजे छान छान उदाहरणं देतेयस एकदम त्याच्यामुळे. जर चांगली डॉक्टर एवढीच ना तू छान आर्टिस्ट पण आहे. त्याच्यामुळे पेशंट छानच ट्रीट होत असतील, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. आणि ना मला एक काय जाणवलं होतं का, मी जेव्हा प्रॅक्टिस करत होते ना तर तेव्हा मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करायची ना, तर तेव्हा मला स्वतःलाच तो अवेअरनेस नव्हता बरं का एवढा, की मनाकडे एवढं लक्ष आहे. आमच्या ह्याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे बरं का, की थोडक्यात की काय मन असं उभयात्मक इंद्रिय आहे की जे सेन्सरी ऑर्गन म्हणून पण ट्रीट होतं आणि तुमचं म्हणजे कर्मेंद्रिय म्हणून पण ट्रीट होतं, असं दोन्ही म्हणून त्यांनी सांगितलंय की सेन्सही मनच करतं आणि त्याचा आउटबर्स्ट जो असतो किंवा त्याच्यातून काम करून जे घ्यायचं असतं तेही मनच करत असतो. बरोबर. पण तेवढा फोकस कधी तिकडे गेला नाही. पण जेव्हा मी सायकोलॉजीला ऍडमिशन घेतली ना त्याच्यानंतर मला ह्या खूप गोष्टी लक्षात आल्या ग, की तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की मे बी ज्यांना असे खूप तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायची ज्यांना सवय असते ना त्यांच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम असतो. एक्झॅक्टली. किंवा ज्यांना असं फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतात ना तर त्यांना मे बी कमरेचे इश्यूज असू शकतात. तर हे त्यांनी त्याच्यामध्ये रिलेट केलेलं होतं आणि मला तेव्हा जाणवलं की केवढा मोठा संबंध. म्हणजे जनरल म्हटलं जायचं की IBS काय आहे, तुम्ही ना खूप विचार करता त्याच्यातून ते होतं, पण खूप विचार करता ह्याच्या पुढे जाऊन काय आणि पुढे जाऊन जे झालं ते तुम्ही ट्रीट कसं करणार. पेशंट तुमच्याकडे ह्या अपेक्षेने येतं ना की व्हॉट एव्हर मला ह्याच्यातून बरं करा, मला ह्याच्यातून बाहेर काढा. जे तू म्हटली ना ह्याला सायकोडायनॅमिक्स मध्ये आपण टाकू शकतो की आम्ही ना म्हणजे आमचे जे मेडिसिन्स आहे आम्ही त्याला प्रत्येक ह्याला म्हणतो की ह्या मेडिसिनचे किंवा ह्या डिसीजचं हे सायकोडायनॅमिक्स आहे. की एक फॉर एक्झाम्पल गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत किंवा गॉल स्टोन्स आहेत. हे ना युजली काय होतं माहितीये का, तुमचं सप्रेस्ड इमोशन सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडतं. मग तर अँगर असू शकतो, सप्रेस्ड इमोशन मध्ये तुमचं सप्रेस्ड लव्ह सुद्धा असू शकतं. जसं मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण त्या रिलेशनशिप बद्दल वगैरे ह्याच्याबद्दल चर्चा केली होती, तसं की देर आर मल्टिपल इमोशन्स. ते जसं तू त्या लेडीचं एक्झाम्पल दिलं, फिलिंग ऑफ बिंग चीटेड. तिला असं वाटलं ना की माझ्या बरोबर चीटिंग झालंय. ह्या खूप मल्टिपल इमोशन्स आहेत. ते तुम्ही जसं जसं त्यात जातात ना एक एक लेअर, मग ते म्हणतात ना एक एक त्याचा वेगवेगळा पैलू तुमच्या समोर येतो किंवा ते उलगडत जातं असं छान वे. अशा पद्धतीने ते ऍक्ट होतं. आणि म्हणजे जर तुम्ही जसं काय म्हणू, जसं ते आम्ही काय म्हणू मास्टर हॅनिमन यांनी जसं सांगितलं तसं तसं करत गेलं ना तर ते तुम्हाला बरोबर तसं आयडियल क्युअर पण मिळत जातो. म्हणजे हे मला पण खूप असं आता तू सांगितल्यावर असं झालं बरं की फक्त विचार खूप करतात, ह्याच्याऐवजी ना त्यांना ते अवेअरनेस द्यायला पाहिजे की ते विचार खूप करतात म्हणजे नक्की काय काय होतंय. म्हणजे जसं की फक्त राग येणं नाहीये किंवा फक्त फिलिंग ऑफ बिंग चिटेड नाहीये, किती खूप गोष्टी आहेत त्या विचार करण्यामध्ये. आणि मग तो अवेअरनेस मे बी आपल्यालाच त्यांना द्यावा लागतो कारण त्यांना तेवढा तो समजत नाही. आता हे बघ, ह्या सप्रेस्ड इमोशन्सचं घरात एक सून आहे, ती समज घरातली सगळ्यात लहान आहे तर तिच्या पण खूप सप्रेस्ड इमोशन्स असू शकतात. म्हणजे आपण म्हणतो ना की फॅमिली हिस्ट्री घेणं, तुझ्या घरी कोण कोण असतं, आपण हे पेशंटला विचारतो ना, ह्या सगळ्या गोष्टी घेताना मागे आपल्या माइंडमध्ये ते अनालिसिस चालू असतं की अरे म्हणजे ह्या लेडीला घरात एक्सप्रेस व्हायला काही चान्स नाही बरं का. इफ शी इज इन जॉईंट फॅमिली, सासू आहे, सासरे आहे, मोठ्या जावा आहे, दीर आहे आणि ती एकदम छोटी मेंबर आहे घरात,
90% नाहीये ऍटलिस्ट आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये. पण त्याच्यात अशा पण मुली असतात की त्या सगळं झुगारून उभ्या राहतात, त्या अजून एक वेगळं पर्सनॅलिटीज, त्यांना त्या वेनी आपण घेऊ शकतो. पण कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्यावर बॉसिंग करतो, तिथे पण तुमचे इमोशन सप्रेस्ड. असं खूप साऱ्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खूप वेळा अशा गोष्टी होतात की जिथे तुम्ही इमोशनली किंवा अशा वेळी तुम्ही सप्रेस होतात आणि मग हे वेगवेगळ्या वेमध्ये निघतं कुठेतरी. मला आता सडनली अशी एक गोष्ट आठवली बरं का, की म्हणजे तू म्हटलीस ना की दिवसभरात तुमच्या इमोशन्स या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सप्रेस होतच असतात ना. मला असं एकदम आठवलं की म्हणजे हेल्दी माइंड आपण कशाला म्हणू शकू ना, तर आपण जनरल बघ स्ट्रेस टेस्ट वगैरे करतो, तर तेव्हा आपण केव्हा म्हणतो की हा तुमचं हार्ट खूप चांगलं आहे, तर बेसिक त्या प्रोसेसमध्ये तर जे काही तुमचे रिडिंग येतात ते येतात. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्सिंग फेज मध्ये असता, ती केव्हा तुम्ही करेक्ट अचीव्ह करताय, की तुमचं जे तुम्ही शांत असतानाचा जो हार्ट रेट असतो तो तुम्ही किती वेळात अचीव्ह करताय, तर बेसिक ते त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं रादर दॅन ते जे रिडिंग आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही चालत असता त्याच्यापेक्षा जास्त तो ती जी हे आहे ना, तर ती त्याच्याकडे डॉक्टर्सचं जे जास्त लक्ष असतं ना, तर हे जे म्हणजे मला तू आता ते म्हणल्यावर असं वाटलं की इमोशनल फ्लक्च्युएशन दिवसभर येतच राहणार आहे. पण मग तुम्हाला ते ठरवायचं की तुमचं माइंड हेल्दी ठेवण्यासाठी त्या दोन इमोशन्स मध्ये तुम्ही कसं गॅप द्या, किंवा कसं तो फिलिंग तुमचं कसं असलं पाहिजे की जेणेकरून माइंड हेल्दी राहू शकतं. किंवा त्या इमोशन्स मधून तुम्ही गेले दिवसभर, तुम्हाला काहीच ऑप्शन नाहीये, मग दॅट इज युअर ड्युटी की ऍज अ पर्सन तुमची पण तुमच्या हेल्थ बद्दल खूप जबाबदारी आहे. म्हणजे मला हे सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की नुसतं आजूबाजूच्या परिस्थितीवर ढकलण्यापेक्षा तुमची स्वतःची पण जबाबदारी आहे की तुम्ही तुमची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल हेल्थ कशी ठेवू शकले पाहिजे. मग ते एवढ्या अप्स अँड डाऊन्स मधून गेल्यावर दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की ते तुम्हाला परत कसं स्टॅबिलाइज करायचंय, ते तुम्हाला परत कसं नॉर्मलाइज करायचंय. ते तुम्हाला मदत करायला खूप जण आहेत, पण तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यायला लागणार आहे. ते कायम तुम्ही दुसऱ्यांवर ढकलून नका. स्पेशली वर्षा, मला ना म्हणजे मी माझ्या क्लिनिकमध्ये पण किंवा मी असं कुठे लेक्चर द्यायला जाते ना, तेव्हा पण मी बायकांना स्पेशली ही गोष्ट खूप ह्याच्यानी सांगते की तुम्ही ना सारखं तुमच्या स्वतःची वेलबिंगची जबाबदारी आहे ना, नवरा, घरातले, दुसरे, अमक्यांमुळे मला जमत नाही, हे सगळं सोडा. तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्या स्वतःची, की सगळ्या फॅमिलीसाठी तुम्ही एवढं सगळं नाश्ता बनवताना तुम्ही पण अर्धा तास बसा शांततेत, तो खा, हेल्दी खा, सगळ्यांना हेल्दी वाटून तुम्ही उरलेलं सुरलेलं जे हे प्लीज. म्हणजे आता स्त्रियांनी ह्या गोष्टी बंद कराव्यात. असं म्हणजे दुसऱ्यांवर तुम्ही किती वर्ष ह्या जबाबदाऱ्या देणार आहे ना. तुम्ही सगळे मिळून माझ्या तब्येतीची काळजी घ्या का, तुम्ही स्वतः घेऊ शकता असं. आणि ते स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेणं ही एक कुटुंबाला खूप मोठी मदत असते ना. म्हणजे तुम्ही फायनान्शियली हेल्प करत असाल, कामं करून हेल्प करत असाल, पण हे पण मला एक छोटासा संदेश द्यायचा की ही खूप मोठी हेल्प आहे. इफ यू आर टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ व्हेरी वेल, तर ते पण खूप नेसेसरी. ती खरं तर सगळ्यात मोठी हेल्प आहे. हेल्प आहे, हो. अगदी हा मुद्दा अगदी म्हणजे असं अंडरलाईन करायला पाहिजे. तुम्ही पण खा, मुलांना तुम्ही एग्स बॉईल करून देताय, ड्रायफ्रुट्स देताय, ते खाताय, तुम्ही पण खा ना. हो, 4 एक्स्ट्रा भिजवायला किती वेळ लागतो, ते होत नाही. म्हणजे मला किंवा आपल्याला तो टॅग घ्यायला मे बी आवडतो की मी किती करतेय, आणि त्याच्यामध्येच आवड आपली हळूहळू प्रोग्रेस होत जाते. असं हो, आता तू म्हणल्यावर असं वाटतं ना. करतात की नाही, म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षकांमध्ये पण असं असं बायका असतील आणि खूप बायका असं करतात. सो हे पण मला एक त्यांना सांगायला आवडेल की हे सगळं सोडा आणि स्वतःची काळजी घ्या. हा, आणि म्हणजे जसं तू म्हणलीस ना की तुम्ही जबाबदाऱ्या वाटून द्यायला शिका, सगळं स्वतःवरच घ्यायचंय आणि मग ते करूच नका ना. आणि तुम्हाला हेल्प करायला डॉक्टर्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, तुम्ही घ्या हेल्प लोकांची. तुम्ही सगळं मीच करू शकते आणि मलाच जमणार आहे असं करण्यापेक्षा ना, ते वाटा जरा सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्यांवर आणि हेल्प घ्या. सुपर वुमन टॅग इज नॉट नीडेड एनी मोर. म्हणजे नकोय तो.
नॉर्मल बायकांसारखं राहू आपण. ऍक्च्युली आता असं एकदम झालं की नवरात्र सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण अगदी स्त्री शक्ती वगैरे असं म्हणतोय. पण ते सुपर वुमन होण्यापेक्षा ना हे खरं तर जास्त जास्त फॉलो important. व्हायला पाहिजे असं मला वाटतं की तो सुपर वुमनचा टॅग हे करण्यापेक्षा ना आता जे हिनी सांगितलं ना ते खूप महत्वाचं आहे. आणि तिकडे म्हणजे नवरात्राच्या निमित्ताने ना ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं ना तर हे सगळ्यात मोठं गिफ्ट असेल खरंच सगळ्यांसाठी. So, खरंच हा मुद्दा खूप महत्वाचा काढला असतो. खरं बरं झालं. आणि आपल्याला त्या निमित्ताने नवरात्राचे सगळ्यांना शुभेच्छा आपण देऊया. आणि ते स्त्री शक्तीला सलाम सलाम सगळे करता. अरे पण ते स्त्री शक्तीला मजबूत करा आधी आणि ते स्त्रियांनीच करा. अगदी म्हणजे तुम्ही इतके सक्षम आहात की तुम्हाला बाहेरच्या हेल्पची गरज नाहीये. आपल्या नेहमीच्या गप्पांप्रमाणेच आपला हा विषय पण बघ असं म्हणजे आपण मल्टिपल गोष्टींना जसं दरवेळी गप्पांमध्ये टच करतो तसंच ह्याही विषयाला हात घातला असं. मला एक हे सांग की आता असं झालंय समजा की एखादी व्यक्ती आहे की ज्यांनी फारसं लक्ष नाहीच देते ती व्यक्ती ह्या की फिजिकल एलिमेंट आहे तो नाही ट्रीट होते बाबा जाऊ दे सोडा. खूपसं काही त्याला इमोशनल किंवा सायकोलॉजिकल बॅगेज बद्दल माहिती नाही आणि घेणं देणंही नाही किंवा त्याला ते सगळ्या गोष्टी फेकच वाटतात की असं काही नसतंच. तुम्ही भावना आतमध्ये हे केल्याने काही होतं असं काही नसतं असं बऱ्याच लोकांचा समज आहे. आता थोडा मेंटल अवेअरनेस वाढलेला आहे पण आधी तर ते खूप तसंच होतं. करेक्ट. तर मग समजा हे असे आजार जर दुर्लक्षित राहिले तर त्याचे काही परिणाम होतात का? 101%. म्हणजे असं समज की गॅस्ट्रिक ऍसिडिटी हे मायनर इरिटेशन पासून सुरू होणारी गोष्ट इफ नॉट ट्रीटेड प्रॉपरली म्हणजे अगेन आय वॉन्ट टू से की प्रॉपरली म्हणजे फिजिकली इमोशनली ह्या सगळ्या गोष्टींवर त्या म्हणजे मेंटली इमोशनली म्हणण्यापेक्षा तर नाही राहिला तर ते गॅस्ट्रिक कार्सिनो म्हणजे गॅस्ट्रिक कॅन्सर मध्ये जाऊ शकतं असं. म्हणजे ह्याचं पुढे खूप काय काय वाईट वाईट गोष्टींमध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि हे अगेन आय वुड लाईक टू कोट की हे होमिओपॅथी डॉक्टरकडे येताना तुम्हाला काही गरज नाही ह्या सगळ्या गोष्टींची विचार करायची की हे माझं मेंटली ट्रीट होतंय का हे माझं फिजिकली. द ओनली थिंग इज जसं आपल्याकडे एक खूप पूर्वीच्या काळापासून म्हण आहे ना वकिलांपासून आणि डॉक्टर पासून काही लपवू नका. तेच एक रूल फक्त त्यांनी म्हणजे पेशंटनी फॉलो केला ना की तुम्ही तुमचं ऑनेस्टली तुमचं केस टेकिंग व्यवस्थित द्या. रेस्ट ऑफ द पार्ट विल टेक. ऍक्च्युली ते गुगल डॉक्टर वगैरे करण्यापेक्षा या डॉक्टरवर पूर्ण विश्वास ठेवा तुम्ही. बाकीच्या गोष्टी आम्ही सांभाळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे ना तुम्ही जर डॉक्टरला तुमच्या पूर्ण व्यवस्थित माहिती दिली ना तर ते त्यांना हाफ जॉब डन आहे. की तुम्ही नीट केस दिली डॉक्टरला तुमच्या नीट केस अनालाइज करता आली तर मोस्ट ऑफ द तुमचं क्युअर तिथेच झालंय असं. तर अशा पद्धतीने आणि जे असं होतं ना की हे घेतलं होतं आम्ही आधी औषध पण बरं नाही झालं मे बी तुमचं डोस चुकलेला असू शकतो. तुमचं कधी कधी डॉक्टर कडून कधी काही चूक झालेली असू शकते पण तुम्ही त्या पॅथीला ब्लेम नाही करू शकत. असं जसं आयुर्वेदात पण बघ एक वेळा घ्यायचा काढा पेशंटनी 4 वेळा घेतला तर त्याचं म्हणजे त्याचे साईड इफेक्टच होणार आहेत ना. म्हणजे जे असं काही काही कधी आपल्याला ऐकू येतं की ह्याचे साईड इफेक्ट्स नाहीये. असं खूप वेळा म्हणजे आम्ही तुमच्याकडे आलो ह्याचे साईड इफेक्ट्स नाहीये. तुम्ही चुकीच्या वेनी घेतलं चुकीच्या डॉक्टर कडून घेतलं ज्याच्याकडे डिग्रीज नाही. असे पण खूप डॉक्टर्स आहेत आपल्या अराउंड आपण बघतो की ज्यांची डिग्री नाहीये किंवा जे असं वाटत असतात ज्यांचं असं कोणाचं तरी बघून फक्त असे जे प्रॅक्टिस करणारे. सो तुम्ही त्या वेनी गेलं तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स होणारच. म्हणजे ते म्हणतात नाही या जगात ज्या गोष्टीला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट असणारच आहे जर तुम्ही रॉंग वेनी घेतलं. तुम्ही इफेक्ट एक्सपेक्ट करता तर साईड इफेक्ट असणारच ना. सो हे पेशंटची पण एक चॉईस आहे की तुम्ही कसं तुम्ही डॉक्टर निवडता किंवा काउन्सिलर निवडता तर तुम्ही ते कसं निवडता ही त्यांची पण जबाबदारी. जशी डॉक्टरांची जबाबदारी ह्याच्याबद्दल समाजात खूप हे आहेत ना म्हणजे डॉक्टरांची ही जबाबदारी डॉक्टरांची ती जबाबदारी नोबल प्रोफेशन तसं पेशंटची किंवा जनरल लोकांची पण काहीतरी एक जबाबदारी आहे ना. त्यांनी पण काही गोष्टी जबाबदारीने हँडल केल्या पाहिजे.
की नाही सपोज हँडल आपण त्या गोष्टी नीट करू शकलो तर म्हणजे अगदी साध्या आजाराचं सुद्धा कॅन्सर सारख्या भयानक गोष्टीमध्ये रूपांतर होऊ शकतं. किंवा कुठे ट्रीटमेंट थांबवायची किंवा कधी सुरू करायची हे पण डॉक्टरला कळणं किंवा ह्या पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट. अननेसेसरी कधी कधी नॅचरल हिलिंग प्रोसेस चालू असताना पण तुम्ही डिस्टर्ब नका करू. ज्या गोष्टी नॅचरली हिल होणार आहे ना, बॉडीची तेवढी काय म्हणू कपॅसिटी असते काही गोष्टी नॅचरली हिल ट्रस्ट करायची. दॅट कपॅसिटी. यू हॅव टू ट्रस्ट दॅट कपॅसिटी. यू हॅव टू ट्रस्ट युअर इनर व्हॉइस. असं ते मेडिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय काय ऐकतो, व्हॉट यू लिसन फ्रॉम युअर बॉडी, तो इनर व्हॉइसच असतो ना आपला. तर मला एक असं झालं होतं की एक जण आली ना की तिला तिचं फिजिकल ह्याच्यातून ते बाहेरच पडू शकत नव्हता आजार, कारण तो आजाराचं मेन कॉज होतं ते मनामध्ये होतं कुठेतरी. आणि मग तिचं असं होतं की अरे हा आजार कधी बराच होणार नाही, हा आजार कधी बराच होत नाही, किती मी थकलीये आणि त्याच्यातून ती डिप्रेशन मध्ये गेली. म्हणजे हे जे आहे ना की नाही ते नीट ट्रीट झालं तर ते कुठे कुठे रिफ्लेक्ट होऊ शकतं. तर जसं म्हणजे तू म्हणलीस की फिजिकल हे अगदी कॅन्सर मध्ये सुद्धा जाऊ शकतं किंवा मेंटल हे तुम्ही डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकता. मग डिप्रेशनच्या पुढच्या गोष्टी काय काय स्वरूप घेतील ते नाही ते नाही शकत. सांगू शकत. त्याच्यामुळे खरंच त्या खूप म्हणजे सायकोसोमॅटिक आजार तरी खूप लोकांनी ना व्यवस्थित त्याचे फॉलोअप देत नीट पद्धतीने ट्रीट घेतले पाहिजे. आता म्हणजे कदाचित ऐकायला थोडस काय म्हणू अतिशयोक्तीसारखं वाटेल, पण आता जस्ट नाव म्हणजे काही वर्षांपूर्वीच आता गेल्या 1-2 वर्षात आपण पॅन्डेमिक एक्सपिरियन्स केला. आपण किती अशा फॅमिलीज बघितल्या वर्षा की ज्याच्यामध्ये घरातले समजा 6 मेंबर्स आहे, 5ही मेंबर पॉझिटिव्ह आहे, 1 मेंबरला काहीच नाही झालं, तो कधीच पॉझिटिव्ह. ओके, सो ह्याच्यात मी आमचा होमिओपॅथीचा तुला एक अँगल समजवते. कसं आहे की तुमच्याकडे एखादा डिसीज तेव्हाच अट्रॅक्ट होतो जेव्हा तुमचा इनर फोर्स वीक आहे. मग असं जर असतं पॅन्डेमिक असता तर मग अख्खं जगच गेलं असतं ना. म्हणजे जर तो बॅक्टेरिया और व्हायरस कोणत्याही आजाराचा, नॉट फॉर कोरोना व्हायरस किंवा कोविड, जर एवढा पॉवरफुल आहे आणि जो तो असे सिम्पटम्स क्रिएट करू शकतो तर त्याने सगळ्या लोकांना मारलं असतं. हे असं का नाही झालं? तर ह्याच्या मागे आमचा हा अँगल की बाहेरून येणारा फोर्स हे नाहीये पॉवरफुल. तुमचा आतला फोर्स कसा आहे, ज्याला आम्ही होमिओपॅथीत व्हायटल फोर्स म्हणतो. तुमचा आतला फोर्स जर स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला बाहेरून काही अफेक्ट नाही करू. आणि तो व्हायटल फोर्स असं म्हणतात की डिरेंज झाला तर तुम्ही आजारी होता. जर ते माइंड, सोल, बॉडी आणि हा व्हायटल फोर्सने सगळं अलाइनमेंट मध्ये असला तर तुम्ही आजारी पडत नाही. असे कितीतरी उदाहरण आहे. असं हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक 24 तास कोविड वॉर्ड मध्ये काम करतात, ते एकदाही पॉझिटिव्ह नाही. का? त्यांना एक्सपोजर नाही. बिना ते काय पीपीई किट वगैरे न घालता लोक काम करत होते, ते अफेक्ट नाही झाले. असं का होतं? हे का मागे आपण जेव्हा विचार करत जातो ना, देन यू विल अंडरस्टँड की अरे हे असं काय. कारण की त्या पर्सनचा व्हायटल फोर्स खूप स्ट्रॉंग होता. तो त्याने त्या व्हायरसला त्याच्या काय म्हणू माइंड मध्येच तो इतका स्ट्रॉंग होता, तो बॉडीवर येऊच नाही दिला त्याने. हे त्याच्यामध्ये हे सगळे काय म्हणू बाहेरचे फॅक्टर्स आहेत, ज्याला काय म्हणू एक्साइटिंग फॅक्टर्स किंवा पॉझिटिव्ह फॅक्टर्स म्हणतो. बेसिक तुमचं जर अलाइनमेंट असली ना तर तुम्हाला माइंड बॉडी स्पिरिटची माइंड बॉडी सोल अलाइनमेंट तुमची असली, तुमचा व्हायटल फोर्स स्ट्रॉंग असेल. आणि होमिओपॅथी मेडिसिन मला म्हणजे शेवटाकडे येताना हेच सांगावं वाटेल की होमिओपॅथी मेडिसिन तुमचा व्हायटल फोर्स जो डिरेंज झालाय ना तो नॉर्मलसीला आणायचं काम करतो. एकदा तो व्हायटल फोर्स तुमचा नॉर्मलसीला आला की फिजिकल कंप्लेंट्स काहीही असू दे, हेड टू टो, मग ते सोरियासिस असू दे, तुझं साधं गॅस्ट्रिक ऍसिडिटी असू दे, कॉन्स्टिपेशन असू दे, रिकरंट जसं तू कॉन्स एक्झाम्पल सांगितलं, हे काहीही असू दे, तुम्ही एकदा तो फोर्स अलाइनमेंट मध्ये आणला की तुमच्या ह्या कंप्लेंट्स आपोआप क्युअर. मोस्ट ऑफ द टाइम आम्ही त्या कंप्लेंट्स क्युअर करण्याकडे बऱ्याचदा लक्षच नाही. आम्ही आर फोकस इज टू
हा व्हायटल फोर्सला फक्त अलाइनमेंट मध्ये किंवा तो नॉर्मल्सीला आणायचा, बाकीच्या गोष्टी आपोआप होणार. हो, म्हणजे हा व्हायटल जो फोर्स तू म्हणतेस किंवा मी एका स्पिरिच्युअल याच्यात त्याला प्राणिक शक्ती असं Exactly. तो हेच, प्रत्येकाने वेगवेगळे लेबल हा, केलंय. हा, हा. तर ती तुमची जर ती तुम्हाला नीट तुमच्यामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही फाईट आउट खूप व्यवस्थित करू शकता. ओके, म्हणजे आज आपण आता बघ सायकोसोमॅटिक हे घेतला आणि होमिओपॅथी म्हणून घेतला, कारण नाव मी जेव्हा होलिस्टिक हिलिंग असं दिलंय तर फक्त आयुर्वेद किंवा फक्त सायकोलॉजी एवढेच विषय न घेता हिलिंग हे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकाराने होऊ शकतं. तर ते होमिओपॅथी ही किती सुंदर आणि आपण म्हणतो ना की खरंच होलिस्टिक अप्रोचने approach. ते हिलिंग होतंय. सो खरं म्हणजे या चॅनलसाठीच अगदी ऍप्ट असं म्हणूयात की आजचा आपला पॉडकास्ट आणि विषय असं विषय दोन्ही पण. ऍप्ट झालं आजच्या ह्याच्यासाठी. पण खूप आभार, तुम्हाला बोलवलंस आणि बोलण्याची संधी दिली अशा सोशल ह्याच्यावरती, प्लॅटफॉर्मवरती. आणि थोडंफार लोकांचं ह्या सायन्स बद्दलचे गैरसमज पण दूर करण्याची. सो तुझे पण आभार, बघणाऱ्या प्रेक्षकांचे पण आभार. येस येस येस, थँक्यू सो मच. येस.